नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहितीच आहे की गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नासा, अमेरिका आणि इस्रो भारत अंतराळ संशोधन केंद्र हे पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येते आणि या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं आपण या वर्षीपासून या चॅनलवर आपण विशेष मार्गदर्शन रविवार विशेष महामॅरेथॉन हे आपण चालू करत आहोत. आता महामॅरेथॉन हे लाईव्ह बॅचेससाठी असतं, परंतु आपल्या काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा नेटवर्कचा सुद्धा विषय असतो आणि म्हणून आपण ही रेकॉर्डेड बॅच आपल्या चॅनलवरून घेत आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपण रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत केव्हाही कितीही वेळा पाहून या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी 50 नमुना प्रश्न घेत आहोत आणि या 50 नमुना प्रश्नांचं या ठिकाणी आपण विज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयातील जे प्रश्न आहेत ते आपण समजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण आता या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये जे नमुना प्रश्न आहेत हे नमुना प्रश्न आपण सर्वांनी समजून घ्या, त्यातील प्रत्येक पर्याय देखील समजून घ्या आणि या स्पर्धा परीक्षेचा आपण व्यवस्थितरित्या तयारी करूया. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया. तर जी निवड चाळणी होते या निवड चाळणीसाठी प्रत्येक जिल्ह्याचं जे आहे हे परीक्षा शेड्यूल वेगवेगळं असतं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगळं असतं. तरीही आपण नमुने दाखल या ठिकाणी घेत आहोत. तर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरचा हा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतची, तर या पुस्तकातील आपण या ठिकाणी अभ्यासक्रमाचा यामध्ये समावेश केलेला आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवरचा पहिला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चारही पर्याय वाचून काढायचे आहेत आणि आपण उत्तरही देत राहायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये आपण दिलं तरीही चालणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया स्क्रीनवरचा पहिला प्रश्न. सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह, या ठिकाणी आपल्याला लांबचा ग्रह या ठिकाणी विचारलेला आहे आणि या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चंद्र, पर्याय क्रमांक 2 बुध, पर्याय क्रमांक 3 नेपच्यून, पर्याय क्रमांक 4 युरेनस. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची तयारी करत असताना आपल्याला सूर्यमालेतील जे एकूण 8 ग्रह आहेत या 8ही ग्रहांचा आपल्याला क्रम लक्षात असणं गरजेचं आहे. मग पहिला ग्रह कोणता आहे, शेवटचा ग्रह कोणता आहे, त्याचप्रमाणे पहिले 4 जे अंतर्ग्रह आहेत ते कोणते आहेत, बहिर्ग्रह कोणते आहेत, याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचा आपण विचार करत असताना आपलं उत्तर तयार असेलच, बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपच्यून. लक्षात आलं? तर ठीक आहे, तर आपण यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे. आकाशात उडवलेला चेंडू पृथ्वीच्या कोणत्या बलामुळे खाली येतो? प्रश्न नीट समजून घ्या. आकाशात आपण एक प्रॅक्टिकल देखील आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये करून पाहायचं आहे. चेंडू घ्यायचा आहे, आकाशात 2-3 वेळा उडवून पाहायचा आहे. तर हा जो उडालेला चेंडू आहे हा काही वेळानंतर काय होतो, खाली जमिनीवर परत येतो, बरोबर. मग हा कोणत्या बलामुळे खाली येतो? ते जे बल आहे ते कोणत्या प्रकारचं बल आहे? तर पर्याय या ठिकाणी आहे स्नायुबल, घर्षण बल, प्लावी बल, गुरुत्वाकर्षण बल. ठीक आहे. तर या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे गुरुत्वाकर्षण बल. समजून घेऊया. न्यूटनने ज्यावेळेस गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर आपण ती कथा ऐकलेलीच असाल की सफरचंद झाडावरून खाली पडलं, त्याने ते वरती फेकण्याचा प्रयत्न केला, तेही खाली पडलं आणि तेथूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, बरोबर आहे. म्हणूनच या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते गुरुत्वाकर्षण बल असं आहे. ठीक आहे.
आपण वहीमध्ये लिहून जरी घेतली ती प्रश्नांची उत्तरं, प्रश्न लिहून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. व्हिडिओ पाहत पाहत आपण याही गोष्टी करायच्या आहेत आणि प्रत्येक या ठिकाणी प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाइट खडक आढळतो? प्रश्न नीट समजून घ्या. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाइट खडक आढळतो? मित्रांनो, हे सर्व जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्या इयत्ता 4थी ते 8वीच्या स्टेट बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातीलच आहेत. या ठिकाणी उत्तर आहेत पूर्व, पश्चिम, कोकण आणि उत्तर. तर ग्रॅनाइट हा जो खडक आहे हा महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये आढळतो. लक्षात आलं? ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आहे. खूप सोपा प्रश्न मित्रांनो आहे. अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? लक्षात घ्या, अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे पाठच करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे कविता राऊत, पर्याय क्रमांक 2 आहे सुनीता विल्यम, पर्याय क्रमांक 3 आहे कल्पना चावला आणि पर्याय क्रमांक 4 आहे पी.टी. उषा. ठीक आहे, आता ही चारही नावं जी तुम्ही या ठिकाणी पाहता ही चारही नावं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. लक्षात आलं का? मग कविता राऊत आहे, सुनीता विल्यम आहे, कल्पना चावला आहे आणि पी.टी. उषा देखील आहे. प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. त्यापैकी सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांचं क्षेत्र हे सारखंच आहे, बरोबर. मग यातील आता पहिली महिला कोण आहे? तर पहिली महिला सुनीता विल्यम की कल्पना चावला? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे मित्रांनो, तर हे अचूक उत्तर कल्पना चावला असं आहे. सन 2003 मध्ये त्यांचं यानातून येताना, पृथ्वीवर येताना दुर्दैवी त्यांचा मृत्यू देखील झाला होता. याच्या देखील आपण बातम्या वगैरे ऐकल्या असतीलच. तर कल्पना चावला ह्या भारतीय आहेत आणि त्या पहिल्या महिला आहेत की त्या अवकाशात गेलेल्या आहेत. ठीक आहे, यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे पाण्याचा गोठणांक किती? पाण्याचा गोठणांक किती? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 100 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 2 0 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 4 अंश सेल्सिअस आणि पर्याय क्रमांक 4 120 अंश सेल्सिअस. चारही पर्याय आपण जर या ठिकाणी पाहिले तर चार पर्यायाचं प्रत्येक पर्यायाचं वैशिष्ट्य हे आहेच. बघा, 100 अंश सेल्सिअस काय आहे? तर पाणी उकळतं. त्यानंतर 0 अंश सेल्सिअस पाणी गोठतं. 4 अंश सेल्सिअसचं आपल्याला वैशिष्ट्य हे सांगता येईल की पाण्याचं असंगत आचरण हे त्या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच पाण्याचा गोठणांक किती या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी आपल्याला आलंच असेल. तर पर्याय क्रमांक 2 0 अंश सेल्सिअस हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? कशाचं प्रमाण विचारलेलं आहे? ऑक्सिजनचं प्रमाण विचारलेलं आहे. ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के विचारलेलं आहे? आता या प्रश्नाचा जर आपण संदर्भ पाहिला तर आपल्याला इयत्ता 7वीच्या विज्ञान या पाठ्यपुस्तकातील पहिल्या चॅप्टरमधीलच हा प्रश्न आहे. त्यामध्ये एक पाय चार्ट दिलेला आहे आणि पाय चार्टमध्ये वातावरणातील प्रत्येक हवेतील प्रत्येक वायूचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात हे विद्यार्थ्यांनो आपण नक्कीच आपण ते नोट डाऊन करायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. तर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलंच असेल. तर पर्याय क्रमांक 4 21% हे आहे आणि सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते 78% कोणाचं आहे? नायट्रोजनचं आहे. हे लक्षात असू द्या. 78% हे प्रमाण नायट्रोजनचं आहे आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते सुमारे 21% इतकं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया.
महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगलं कोणत्या विभागामध्ये आढळतात? या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 सोलापूर आणि पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. ठीक आहे. या प्रश्नावर देखील आपण काळजीपूर्वक विचार करा. तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा जो विभाग आहे तो आहे मित्रांनो नागपूर. नागपूर विभागामध्ये सर्वाधिक आपल्याला जंगलं आढळून येतात. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात? पौर्णिमा ते अमावस्या हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे, या 15 दिवसाच्या कालावधीला नेमकं काय म्हणतात? कोणता पक्ष या ठिकाणी म्हणतात? तर त्याचं देखील आपण या ठिकाणी उत्तर समजून घ्यायचं आहे. हे जे सर्व प्रश्न आपण पाहतोय याची जर आपल्याला डिटेलमध्ये जर आणखी काही पाहायचं असेल तर प्रकाशाची गंमत या नावाचा एक आपण उपक्रम याच चॅनलवरून आपण राबवलेला होता. तर याच्यामध्ये आपल्याला प्रकाशाची गंमत हे जरी सर्च केलं तर यामध्ये आपल्याला चंद्रकला याची निगडीत काही व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या संकल्पना देखील आपल्याला डिटेलमध्ये पाहता येतील. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण आता विचार करूया. तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीला या ठिकाणी कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. आणि आता शुक्ल पक्ष म्हणजे काय? तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा. त्यानंतर पर्याय क्रमांक पुढचा जो तिथी दिली आहे, तिथी म्हणजे चांद्रमासातील प्रत्येक दिवस म्हणजे तिथी. हे प्रत्येक पर्याय देखील आहेत. या प्रत्येक पर्यायाचं देखील वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. पहा बरं. मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून गेले आहे? मूळ रेखावृत्त. रेखावृत्ताची एकूण 360 आहेत. या 360 रेखावृत्तानुसार आपल्या देशाचं स्थान अक्षांश आणि रेखांशावर निश्चित केलं जातं आणि प्रमाण वेळ याच्यावरून निश्चित केली जाते. तर हे जे मूळ रेखावृत्त आहे ते कोणत्या शहरातून गेले आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा प्रश्न बघा, शहरातून म्हटलंय आणि या ठिकाणी पर्यायामध्ये बघा काय काय दिलंय. तर इंग्लंड आहे, दुसरा आहे इटली, तिसरा आहे ग्रीनिच आणि चौथा आहे फ्रान्स. ओके. तर या चारही पर्यायामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. बघा थोडंसं कन्फ्युजन वाटतंय, परंतु प्रश्न नीट जर तुम्हाला समजला असेल तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो आपलं चुकणार नाही. मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून म्हटले? शहरातून. देशातून म्हटले का? नाही, शहरातून. शहर जे आहे ते इंग्लंड या देशातील लंडनमधील ग्रीनिच हे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. त्यामुळे इंग्लंड पर्याय येईल का? नाही. मग काय पर्याय येणार आहे? ग्रीनिच. म्हणून मूळ रेखावृत्ताला ग्रीनिचचे रेखावृत्त असंही म्हटलं जातं. 6वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकामधील हा संदर्भ आहे. आपण हे जे पाठ्यपुस्तक आहे ते पाठ्यपुस्तकांमधील देखील आपण वाक्यात वाचून प्रश्नांची तयारी देखील आपण वेगवेगळ्या करायची आहे. तर मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून गेलं आहे? तर ग्रीनिचमधून गेलेलं आहे. आता ग्रीनिच हे ठिकाण कुठं आहे? तर इंग्लंड या देशातील लंडन शहरामधील. जसं आपल्याकडे वाडी, गाव, तालुका, जिल्हा असतं की नाही, मग रत्नागिरी जिल्ह्यातील बाबा चिपळूण तालुका, चिपळूण तालुक्यातील अमुक अमुक हे गाव. तर त्या पद्धतीनं म्हणजे ग्रीनिच हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरून ते मूळ रेखावृत्त गेलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर प्रश्न क्रमांक 10 आहे. बेडूक हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? बेडूक हा जो प्राणी आहे हा बेडूक प्राणी परिसंस्थेच्या कोणत्या घटकामध्ये मोडतो? पर्याय आहे बघा. पर्याय क्रमांक 1 आहे उत्पादक,
पर्याय क्रमांक 2 द्वितीय भक्षक, पर्याय क्रमांक 3 प्राथमिक भक्षक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. बरोबर? हा, तर आता बेडूक हा उत्पादक होईल का? नाही ना होणार. आपण परिसंस्था पाहिली, चौथी इयत्तेचा प्रश्न आहे हा. तर बेडूक हा प्राणी आहे. बरोबर? आणि उत्पादक कोण राहतंय? तर उत्पादक राहते वनस्पती. सगळ्या ज्या वनस्पती आहेत, आंब्याचं झाड असेल, काजूचं झाड असेल, भात, नाचणी, वरी, इव्हन गवत, हे सर्व काय आहेत? उत्पादक आहेत. आणि याच्यावरती पुढचे घटक अवलंबून आहेत. मग गवत खाणार, फळं खाणार ते प्राथमिक भक्षक, त्याच्यानंतर त्यांना खाणारे जे आहेत ते द्वितीय भक्षक. अशी ती अन्न साखळी असते आणि ही अन्न साखळीच परिसंस्थेमध्ये कारणीभूत असते. लक्षात आलं? तर आता बेडूक हा काय खातो? बेडकाचं अन्न काय? तर बेडूक मुख्यतः पावसाळ्यामध्ये जे आढळतात. बरोबर? आपल्या घरामध्ये बघा, लाईटच्या खाली जी काही पाखरं येतात, ती पाखरं खाण्यासाठी बेडूक आलेली असतात. बरोबर? झुरळे वगैरे वगैरे काय ना काहीतरी. तर मग आता ती पाखरं काय खात असतील? तर गवत वगैरे खात असतील. मग आता बेडूक कितव्या क्रमांकाला आहे? तर उत्पादक नंतर समजा झुरळ आहे, झुरळाला खाणारं कोण आहे? तर बेडूक आहे. बरोबर आहे? मग आता बेडूक कितव्या क्रमांकाला? तिसऱ्या क्रमांकाला आला. बरोबर? म्हणजेच बेडूक हा जो आहे हा प्राथमिक भक्षक येईल का वनस्पती? नाही. मग बेडूक कितव्या क्रमांकाला जातोय? द्वितीय भक्षक, म्हणजे पर्याय क्रमांक 2 द्वितीय भक्षक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. ठीक आहे? आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा. हवेत सर्वात जास्त, बघा, हवेत सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? बघा, हा प्रश्न रिपीटेड वाटतोय, कारण मगाशी आपण पर्सेंटेज जे पाहिलं कशाचं? हवेतील वायूच्या प्रमाणाचं, ऑक्सिजनचं प्रमाण आपण मगाशी पाहिलं. त्यावेळेस याचं आपण घेतलेलं होतं. तर पहा बरं, हवेत सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? पर्याय क्रमांक 1 आहे हायड्रोजन, पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 3 हेलियम आणि पर्याय क्रमांक 4 नायट्रोजन. बरोबर? मग आता सर्वात जास्त प्रमाण जे मगाशी आपण पाहिलं होतं 78 पॉईंट समथिंग, म्हणजे 78% असं काहीतरी पाहिलेलं होतं. म्हणजे 78% सर्वात जास्त होतं. म्हणजे जास्त प्रमाण कोणतं होतं? नायट्रोजन या वायूचं होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ऑक्सिजनचं प्रमाण आपण पाहिलं होतं किती? 21% आणि इतर जे वायू आहेत त्यांचंही प्रमाण 0.03% वगैरे असं पाहिलं होतं. म्हणजे सर्वात जास्त कोणतं आहे? तर नायट्रोजन आहे. पाठच करून ठेवा. ठीक आहे? पुढचा 12वा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 12 पहा बरं काय आहे. किती तापमानाला पाण्याचे आकारमान न्यूनतम होते? लक्षात आलं? किती तापमानाला पाण्याचे आकारमान न्यूनतम होते? आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पाण्याचं असंगत आचरण इयत्ता 7वीच्या पाणी या घटकातील हा प्रश्न आहे. आणि पाण्याचं असंगत आचरण या गुणधर्मामुळे हिमप्रदेशातील ज्या काही बर्फाच्या खाली असणाऱ्या वनस्पती आहेत किंवा बर्फाच्या खाली असणारे जलचर आहेत ते जगू शकतात, जगतात. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर पाण्याचं असंगत आचरण. पाण्याच्या असंगत आचरण जे आहे ते एका विशिष्ट तापमानासाठीच आहे. पण मगाशी मी प्रश्न ज्यावेळेस पाण्याचा आपण गोठणांक पाहिला त्यावेळेस मी स्पष्टीकरण त्याचं केलेलंच होतं की असं एक विशिष्ट तापमान आहे की त्या तापमानाला पाण्याचं जे आकारमान आहे ते न्यूनतम होतं. म्हणजे पाणी प्रसरण पावतं किंवा पाणी आकुंचन पावतं. लक्षात आलं? तर तो पॉईंट आहे 4°C. 4°C काय होतं की पाणी ज्यावेळेस थंड होत जातं
4°C आल्यानंतर काय होतं, पाणी प्रसरण पावायला सुरुवात होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस पाणी, थंड जे पाणी असतं ते उकळायला सुरुवात होतं, तर 4°C पर्यंत ते आकुंचन पावतं. आणि या गुणधर्मामुळे काय होतं, तर हिमप्रदेश आहेत, विशेषतः तुंड्रा प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी बर्फाच्या खाली देखील वनस्पती असतील किंवा जलचर असतील, मासे असतील, ते जिवंत राहतात. म्हणजे निसर्गाचा हा एक चांगला नियम आहे पाण्याचं आकारमान न्यूनतम होण्याचा. लक्षात आलं? आणि यालाच पाण्याचं, शास्त्रीय भाषेत पाण्याचं असंगत आचरण असं म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या. राहील ना लक्षात? कंटाळा आला का? नाही ना? ओके. आणखी बरंच काय काय आपल्याला प्रश्न असे पाहायचे आहेत. पुढच्याही व्हिडिओमध्ये आपण असं काही ना काहीतरी पाहणार आहोत. आणि नक्कीच बाळांनो, ही एक संधी आहे तुम्हाला. कसली संधी आहे? संधी तुमच्या दरवाजामध्ये आलेली आहे. काय? तर ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात तर नासा, अमेरिकेची संस्था आहे, अंतराळ संशोधन संस्था, आणि इस्रो ही आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे. तर या फिरण्याचा योग आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून होतो. त्याचप्रमाणे इतरही काही स्पर्धा परीक्षा आहेत. विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षा असेल किंवा अन्यही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत. या स्पर्धा परीक्षांसाठी या सर्व प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक या ठिकाणी आपण काय करायचं आहे, आजचा रविवार जरी असला तरी एक टाइमपास म्हणून जरी तुम्ही हे पाहताय, शेवटपर्यंत पहा. आणखी आपण मस्त एक प्रश्नांची मालिका या पुढच्याही व्हिडिओमध्ये आणि याही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. माझे जे 5वीचे सर्व विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं अवघड जाईल, परंतु पुढे तुम्हाला मी काही मुलांच्या मुलाखती देखील दाखवणार आहे, मध्ये काही यशोगाथा देखील दाखवणार आहे. 5वीचा विद्यार्थी देखील विमान प्रवास करून इस्रो भेटीला जाऊन आलेले आहेत. असे विद्यार्थी आहेत की ज्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, प्रश्न एकदम सोपा आहे. पुढीलपैकी बहुपेशीय सजीव कोणता? बहुपेशीय. खूप सोपा प्रश्न आहे बायोलॉजी मधील. बहुपेशीय म्हणजे त्याला अनेक पेशी आहेत. आपण पाहिलं प्राण्यांचं वर्गीकरण पाहत असताना एकपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीव आपल्याला माहिती आहे की ज्याला एकच पेशी असते, आणि बहुपेशीय म्हणजे असंख्य पेशी असणारे. तर पहा या ठिकाणी या पर्यायामध्ये पहा बरं, पर्यायांचं निरीक्षण करा. तर क्लोरेल्ला, अमिबा, पॅरामेशियम आणि डास, चारही पर्याय पहा. क्लोरेल्ला हा एकपेशीय सजीव आहे. अमिबा एकच पेशीय सजीव आहे. त्याची आकृती आपण पाहिली असाल अशी त्याला आकारच नसतो अमिबा. पॅरामेशियम चपलेसारखा आकार राहतो, बरोबर. आता हे सर्व एक पेशीय आहेत, यांना एकच पेशी आहे. डास आणि हे जे वरचे 3 पर्यायामधील जे प्राणी आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी सहज पाहू शकत नाही, त्याला सूक्ष्मदर्शकाचीच गरज लागते. मात्र डास हा काय आहे? तर डास हा बहुपेशीय सजीव आहे. लक्षात आलं? आणि हे जे 3 आहेत या तिघांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, कारण ते एवढे सूक्ष्म आहेत की ते आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानेच पाहावे लागतात. त्यामुळं या 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे डास. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी आहे, जैवविविधता कोणत्या स्तरावर दिसून येते? जैवविविधता कोणत्या स्तरावर दिसून येते? पहिला त्यातील पर्याय जनुकीय विविधता, पर्याय क्रमांक 2 जाती विविधता, पर्याय क्रमांक 3 परिसंस्था आणि पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. बघा, आपण इयत्ता 4थीला स्कॉलरशिप परीक्षा दिलेलीच आहे, काहींनी 5वीला दिलेली असेल.
त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवलं असेल की अशा प्रकारचे काही प्रश्न असतात की त्याच्यामध्ये पर्याय सारखे असतात. पहिले 3 पर्याय सारखे असतात. चौथा पर्याय असतो सर्व पर्याय बरोबर किंवा यापैकी नाही. हं. तर अशा प्रश्नांमध्ये समजा आपल्याला कन्फ्युजन वाटलं की बाबा पहिले 2 पर्याय आपल्याला थोडंसं वाटतायत की चला हे दोन्ही पर्याय वाटतात पण हा काय वाटत नाही. आता काय करायचं? आणि खाली त्या ठिकाणी पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर. मग अशा वेळेस काय करणार? तर डोळे झाकून समजा जर उत्तर नाहीच आलं तर सर्व पर्याय बरोबर हे जर आपण लिहिलं तरी सुद्धा काय प्रॉब्लेम येणार नाही. शक्यता फार म्हणजे अशा प्रकारच्या कमी असतात. परंतु आता जर आपण या प्रश्नाचा जर विचार केला, जैवविविधता 7वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील हा प्रश्न आहे. तर जैवविविधता कोणत्या स्तरावर आहे? तर त्यामध्ये जनुकीय विविधता आपल्याला आढळून येते. त्यानंतर जाती विविधता देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्या परिसंस्थेमध्ये आहेत. प्राणी आहेत, वनस्पती आहेत, हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत आणि प्रत्येकामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. त्यानंतर परिसंस्था आहेत. मगाशी आपण पाहिलं परिसंस्थेचे घटक एकमेकांवरती अवलंबून राहतात नाही का? उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि शेवटी त्याचं विघटन. ओके. म्हणजे हे तीनही पर्याय हे जैवविविधतेची वैशिष्ट्य आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे सर्व पर्याय बरोबर या ठिकाणी आहेत. काळजीपूर्वक अशा प्रकारच्या प्रश्नांना आपण अटेंड करायचं आहे आणि हे प्रश्न आपल्याला सहजरित्या मार्क मिळवून देणारे आहेत. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा. महाराष्ट्रात हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झाली? खूप सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील हरित क्रांती आणि आपल्या देशातील हरित क्रांती याला जोडूनच आपण पीत क्रांती, श्वेत क्रांती, रजत क्रांती याही गोष्टी आपण काय करायच्या आहेत समजून घ्यायच्या आहेत. लिहून ठेवा वहीमध्ये. महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक याच्यावर देखील आपल्याला पुढे प्रश्न येणारच आहेत. ठीक आहे, तर आपण आता या प्रश्नाचा विचार करूया. महाराष्ट्रात आता हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झाली? पर्याय क्रमांक 1 आहे ज्वारी, पर्याय क्रमांक 2 गहू, पर्याय क्रमांक 3 नाचणी, पर्याय क्रमांक 4 बाजरी. फास्ट वगैरे होत नाही ना? ठीक आहे. चला विचार करा या प्रश्नावर. तर ही 2 पिकं लक्षात असू द्यात, ज्वारी आणि गहू. गहू ही आपल्या संपूर्ण देशाची हरित क्रांती आहे आणि ज्वारी हे जे पीक आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संबंधित आहे. त्यामुळे ज्वारी या पिकासाठी महाराष्ट्रात हरित क्रांती झाली हे लक्षात असू द्या. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ज्वारी. कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, चला ओके. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 16वा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. ब जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? तर बी जीवनसत्व आहे. या बी जीवनसत्वाच्या अभावाने माणसाला कोणता रोग होतो ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा खूप सोपी एक या ठिकाणी मी ट्रिक देणार आहे याच्यासाठी. बघा प्रश्न त्याचा पर्याय आहे बघा रातांधळेपणा, पर्याय 2 आहे पंडू रोग, पर्याय 3 आहे स्कर्वी, पर्याय 4 आहे बेरी बेरी. प्रश्न क्रमांक 16वा. याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर रातांधळेपणा आहे हा ए जीवनसत्वाच्या अभावाने होतो. त्यामुळे पर्याय 1 येईल का? नाही. स्कर्वी लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपा सी, स्कर्वी सी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील येणार नाही. पंडुरेग देखील येणार नाही. मग आता राहिला बेरी बेरी. बेरी बेरी लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपी ट्रिक. ब जीवनसत्व बी, बेरी बेरी बी. हेच लक्षात असू द्यात. याच्यावरतीच प्रश्न राहतो. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये देखील याच प्रकारचे प्रश्न असतात. असे हेच पर्याय असतात. रातांधळेपणा म्हटलं की ए, स्कर्वी म्हटलं की सी, बेरी बेरी बी. त्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. बेरी बेरी बी. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 बेरी बेरी. चला पुढे पाहूया. उष्णता कोणत्या एककात मोजतात?
प्रश्न क्रमांक 17 काय आहे? उष्णतेचं आपल्याला एकक. या ठिकाणी पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 आहे मीटर, पर्याय क्रमांक 2 लिटर, पर्याय क्रमांक 3 कॅलरी, पर्याय क्रमांक 4 ओहम. चारही जर आपण पर्याय बघितली तर चारही पर्याय हे एकक आहेत, पण हे एकक जे आहेत हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात. मग मीटर काय त्याने मोजतात? अंतराचं मापन केलं जातं. लिटर धारकता म्हणजे दूध, पाणी, तेल. त्याच्यानंतर कॅलरी आणि ओहम. आता हे तर दोन येणार नाहीत, हा येणार नाही, हा येणार नाही. कॅलरी, ओहम. ओहम हे विजेच्या संदर्भातलं आहे, त्यामुळे ओहम येईल का? नाही. मग आता राहिला कॅलरी, CAL असं इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिलं जातं. तर उष्णता कोणत्या एककामध्ये मोजली जाते? कॅलरी या एककाने मोजली जाते. त्यामुळे कॅलरी हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अचूक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया आता. प्रश्न क्रमांक 18. खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला चौथीपासून पदार्थांची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यावर आधारित हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा बरं. तर काच हा टिंबटिंब पदार्थ आहे. खूप सोपा प्रश्न मित्रांनो आहे. काचेवरती काचेचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि सोपा प्रश्न आहे. बघा बरं काय आहे. तर काचेचं जे वैशिष्ट्य आहे याच्या ठिकाणी पर्याय आहे अपारदर्शक. अपारदर्शक म्हणजे काहीच दिसत नाही. म्हणजे आपण जर पुठ्ठा घेतला किंवा लाकडी फळी घेतली, पत्रा घेतला, तर त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसतं का? नाही. अर्धपारदर्शक. अर्धपारदर्शक म्हणजे पुसटसं दिसतं. आता उदाहरणार्थ स्लायडिंगच्या काचा वगैरे असतात, त्यातून पुसटसं दिसतं, मग ते अर्धपारदर्शक. त्यानंतर पारदर्शक. पारदर्शक म्हणजे पूर्णपणे पलीकडचं दिसतं. उदाहरणार्थ गाडीच्या काचा. बरोबर आहे. गाडीच्या काचांमधून आपल्या समोरचं सहजरित्या दिसतं की नाही? चष्म्याच्या काचा सहजरित्या दिसतं की नाही? त्यामुळं काच हा कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे? पारदर्शक हा पदार्थ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. आपणही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलं असालच आणि हे बरोबरच आहे. आपण हे काय करायचं आहे, या ठिकाणी स्पष्टीकरण चालू असताना आपलं उत्तर देखील द्यायचं आपण कमेंट बॉक्समध्ये किंवा लिहून ठेवा डायरीमध्ये. ते बरोबर आहे की नाही त्याची खात्री देखील आपण मध्ये मध्ये करत चला. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. खूप सोपा प्रश्न आहे. रुग्णवाहिकेचा टोल फ्री नंबर कोणता? या ठिकाणी आपण ही पहिलंच सेशन आहे, त्यामुळं अशा सोप्या प्रश्नांचा सराव आपल्याला व्हावा याकरता आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. पुढे पुढे आपण याच याच्यामध्ये उपयोजनात्मक देखील प्रश्न थेरॉटिकल पार्टवरती पुढच्या पार्टमध्ये जसं जसं आपलं क्लिअर होत जाईल त्याच पद्धतीने आपण प्रश्नांची रचना तशा प्रकारे केलेली आहेच. ठीक आहे. तर रुग्णवाहिकेचा टोल फ्री नंबर कोणता? समजा एखादी काय आपत्ती व्यवस्थापन या घटकामधील आपण या प्रश्नाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. तर पहा बरं, एखादी काही घटना घडली तर आपण काय करतो? तर जे आपत्कालीन नंबर आपल्या शाळेमध्ये सुद्धा बघा बाहेर दरवाजावरती लावलेले असतील, भिंतीवर लावलेले असतील, तर त्यामध्ये रुग्णवाहिकेचा टोल फ्री नंबर असेल, पोलीस स्टेशनचा टोल फ्री नंबर असेल, किंवा अन्य अग्निशामक दलाचा टोल फ्री नंबर असेल. तर अशा प्रकारचे जे नंबर आहेत हे नंबर देखील आपण आपल्या घरी देखील लिहून ठेवा. कधीतरी आपल्याला भविष्यामध्ये हे उपयोगी पडतात किंवा आपण रस्त्याने जर जात असाल हायवेने वगैरे, तर त्या ठिकाणी देखील बघा आपल्याला त्या ठिकाणी अपघात ज्या ठिकाणी घडणार असेल असं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी ते लावलेले असतात आपत्कालीन नंबर. तर त्यामध्ये रुग्णवाहिका असते, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर देखील असतं. तर हे आपण पाठच करून ठेवायचे. तर रुग्णवाहिकेचा नंबर आपण सर्वांनी उत्तर दिलंच असेल आणि ते बरोबरही असेल 108. बघा 108ला फोन लावा, लगेच रुग्णवाहिका आपल्या दरवाजात येऊन जाते. एखादी काही घटना घडली तर 108ची ॲम्ब्युलन्स हे आपल्या दरवाजात येते आणि रुग्णाला घेऊन जाते. ठीक आहे. पुढचा 20वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. अनुवंशशास्त्राच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ कोणी रोवली? खूप सोपा प्रश्न आहे. शोध या घटकातील आहे. तर अनुवंशशास्त्राच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ म्हणजे अनुवंशशास्त्र जे आहे, जेनेटिक्स, हे जे शास्त्र आहे हे शास्त्र
कोणी शोधून काढलं, म्हणजे कोणी त्याच्यावरती जास्त अभ्यास केलेला आहे? तर या ठिकाणी आपण समजून घेऊया प्रश्न. पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे न्यूटन. न्यूटन म्हटलं की गुरुत्वाकर्षण, सफरचंद झाडावरनं खाली पडला, एवढंच लक्षात ठेवायचं. न्यूटन. न्यूटन येईल का अनुवंशामध्ये? नाही. पुढचं आहे ग्रेगर मेंडेले. तर ग्रेगर मेंडेले यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केला होता आणि वेगवेगळी त्याच्यातून वैशिष्ट्य ही शोधून काढलेली होती. म्हणजे अनुवंशीचा अभ्यास करण्यासाठी ग्रेगर मेंडेले यांनी अतोनात प्रयत्न केले. लक्षात आलं काय? आणि अनुवंशशास्त्राचा जनक ग्रेगर मेंडेले यांना म्हटलं जातं. म्हणजे ग्रेगर मेंडेले या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. रॉबर्ट हुक हे नाव आलं की कुठं जायचं? पेशी. लक्षात आलं? त्यामुळं हे येणार नाही. उत्तर काय झालं? ग्रेगर मेंडेले. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण अनुवंशशास्त्राची जी अभ्यासाची मुहूर्तमेढ आहे त्यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून पूर्ण केलेली आहे. लक्षात आलं काय? हे लक्षात ठेवा. ग्रेगर मेंडेले म्हटलं की वाटाण्याचं झाड. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. शरीरातील टायलिन हा पाचक रस कोठे तयार होतो? टायलिन. बघा, जे 5 रस आहेत पचन अन्नपचन होत असताना अगदी तोंडापासून ते जठरापर्यंत, तर वेगवेगळ्या ठिकाणी 5 रस हे अन्नामध्ये स्टेप बाय स्टेप मिसळले जातात आणि त्यानंच काय होतं? आपलं अन्न योग्यरित्या पचन होतं. तर हे टायलिन हे कुठं तयार होतं? आता या ठिकाणी बघा 4 पर्याय दिलेत. 4 ठिकाण जे अवयव आहेत कोणकोणते आहेत? आंतरिंद्रिय आहेत, तोंड आहे, पित्ताशय आहे, यकृत आहे आणि जठर आहे. तर जठरामध्ये जठर रस तयार होतं, यकृतामध्ये यकृत रस तयार होतो, पित्ताशयामध्ये पित्तरस तयार होतं आणि तोंडामध्ये टायलिन. तोंडामध्ये कोणता रस तयार होतो? टायलिन. कारण आपण ज्यावेळेस खातो म्हणजे अन्न चघळतो, चावतो अन्न, चावत असताना आपोआप आपल्या थुंकीमधून हे टायलिन त्यामध्ये काय होत असतं? अन्नामध्ये मिसळत असतं. लक्षात आलं काय? लक्षात आलं राहिलं? टायलिन कुठं तयार होतं? तोंडामध्ये तयार होतं. लक्षात आलं काय? बघा, प्रत्येक वेळी आपण सकाळ संध्याकाळ जेवतो, आधीमध्ये काही ना काहीतरी खातो. गिळण्यापूर्वी आपण डायरेक्ट अन्न तसं गिळू शकतो का? नाही ना. मग काय करतो? चावतो. चावल्यावर बारीक बारीक होत जातं, त्याच्यामध्ये टायलिन हे आपोआप मिसळतं. म्हणजे टायलिन कुठं तयार होतं? तोंडामध्ये तयार होतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न या ठिकाणी काय आहे? हवेतील सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? मला वाटतं हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे. ठीक आहे. नायट्रोजन हे या प्रश्नाचं उत्तर आपण मागच्या याला पाहिलंच आहे. पुढे जाऊया. कदाचित इथे या प्रश्नामध्ये आपल्याला असंही विचारलं जाईल, म्हणजे प्रश्न विचारले जातील आणि हे जे वायू आहेत या वायूंच्या संज्ञा पण देतील. त्यामुळे संज्ञांकडे लक्षात ठेवा. हायड्रोजनची H, ऑक्सिजनची O, नायट्रोजनची N. असं देखील विचारला जाऊ शकतो. म्हणजे त्यामुळं जे पण संयुग आहेत, मूलद्रव्य आहेत, या सर्वांचे आपण काय करायचे आहेत? संज्ञा ज्या आहेत त्या पण संज्ञासुद्धा काय करायच्या आहेत? पाठांतर करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. 23वा प्रश्न खूप सोपा आहे बघा. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू शोषून घेतात? बघा, प्रकाश संश्लेषण ही क्रिया कधी होते बाळांनो? कधी होते? प्रकाश संश्लेषण क्रिया ही दिवसा, ज्यावेळेस उजेड आहे, सूर्यप्रकाश आहे, ज्या ज्या वनस्पतीवर सूर्यप्रकाश पडलेला आहे त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये काय होत असते? प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू होत असते. मग प्रकाश संश्लेषण क्रिया होत असताना काय होतं? तर वनस्पती हवेतील कोणता वायू शोषून घेत असतील? तर कार्बन डायऑक्साईड, CO2. कार्बन डायऑक्साईड हा वायू काय करतात?
शोषून घेतात आणि वनस्पती स्वतःचं अन्न बनवतात, त्याचबरोबर इतरांसाठी देखील आवश्यक असणारं अन्न बनवतात. पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय होतं, तर कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतात, पाणी जमिनीतून मुळाद्वारे शोषलं जातं. पानांमध्ये ऑलरेडी हरितलवके असतात, ज्या हिरव्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये हरितलवके असतात. आणि सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता याच्या सहाय्यानं वनस्पती स्वतःचं अन्न पानांमध्ये तयार करतात आणि इतरांसाठी आवश्यक असणारं अन्न, जे आपण फळं वगैरे खातो की नाही, धान्य वगैरे, ते आपलं अन्न तेही वनस्पती बनवतात. लक्षात आलं? ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 24 काय बघा म्हटलंय, तर पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम टिंबटिंब करतात. गाळलेल्या जागांचा प्रश्न आहे. पर्याय आहे रिक्तिका, दुसरा तंतुकणिका, तिसरं वर्णलवके आणि चौथं आहे केंद्रक. पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम. ओके, तर कोण करतात? आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीची आकृती नीट पाहायची, त्याच्यातले पार्ट्स जे आहेत ते देखील आपण पाहायचे. तर त्याच्यामध्ये हे सर्व पार्ट असतात. रिक्तिकाही असतात, तंतुकणिका असतात, वर्णलवके, केंद्रक हा मध्यभागी केंद्रस्थानी, तो संपूर्ण पेशीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो, पेशीच्या कामकाजाचं. केंद्रक येणार नाही. मग कोण? तर तंतुकणिका या ज्या आहेत या काय करतात? पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. खूप सोपा प्रश्न आहे, 25वा प्रश्न. हवेचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा, तुम्ही आजारी पडलात का रे? नाही का? आजारी शक्यतो जास्त आजारी कोणता येतो आपल्याला? पावसाळ्याच्या दिवसामध्ये ताप, नाही का? आपण काय करतो? कुठे जातो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतात? हात लावून बघतात. आणखी काय करतात? त्यांच्याकडे काहीतरी अशी एक नळी असते, नाही का? बरोबर? नळी नसते ती काचेची, तर काय असते? तर तिला तापमापी म्हणतात. मग ती तोंडामध्ये ठेवतात आपल्या किंवा काखेमध्ये ठेवतात आणि थोड्या वेळाने त्या तापमापीवर तापमान डिटेक्ट होतं, म्हणजे दाखवलं जातं. आणि मग आपल्याला ताप किती आहे, 96, 97, 98, 100च्या पुढे असेल वगैरे, मग ते तापमान कमी होण्यासाठी आपल्याला काय करतात? त्या प्रकारचं इंजेक्शन पहिलं आणि नंतर गोळ्या वगैरे आपल्याला देतात. बरोबर ना? माहिती आहे नाही? म्हणजेच लक्षात आलं आपल्याला तापमान मोजण्यासाठी काय काय मस्त. आपल्या प्रयोगशाळेमध्ये, आपल्या जर शाळेमध्ये तापमापी असेल तर काय करा? आपल्या दरवाजावर लटकवून ठेवा. सकाळी तुम्ही शाळेत आलात की त्याच्यावरती जी पाऱ्याने खून दाखवली असेल, लाल रंगाचं आतमध्ये असतं, बरोबर, ती खून नोंदवून ठेवा. दुपारच्या वेळेस नोंदवून ठेवा, संध्याकाळी जाताना नोंदवून ठेवा. बघा, आपल्याला हवेचं तापमान ॲक्च्युअल काय आहे तुमच्या वर्गातील ते त्या ठिकाणी आपल्याला शो त्या याच्याने होतं. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो आहे? तापमापक, पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. थोडंसं जरा फास्ट घेऊया का? नको ना? ओके, तर वाहतुकीचा कोणता पर्याय सर्वात स्वस्त आहे? वाहतुकीचा कोणता पर्याय स्वस्त आहे, मी स्वस्त तिकीट त्याचं आहे? लक्षात आलं? आपण बसमध्ये जातो, तिकीट काढतो की नाही? तर याच्यामध्ये वाहतूक आपल्याला करायची आहे, काही वस्तू न्यायच्या असतील किंवा आपल्याला जायचं असेल, तर याच्यामध्ये कोणता सर्वात स्वस्त? पर्याय क्रमांक 1 विमान, पर्याय क्रमांक 2 जलवाहतूक, पर्याय क्रमांक 3 रस्ते, पर्याय क्रमांक 4 रेल्वे. जलवाहतूकमध्ये होड्या, शिप, आलं लक्षात ना? ओके. विमानाने कोण गेलाय का? प्रवास केलाय का कधी कोणी? नाही ना? विमानाचं तिकीट जास्त असतं त्यातल्या त्यात. ओके, केला विचार सर्वांनी? ओके, तर काय जलवाहतूक
जलवाहतूक हा वाहतुकीचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात स्वस्त हा असा आहे मार्ग आहे. लक्षात आलं का? कारण फार पूर्वीपासून जर पाहिलं तर समुद्रामार्गेच आपल्या भारताचा शोध लागला, इतरही खंडांचा शोध लागला, इतरही देशांचा शोध लागला. तर ते शोध घ्यायला जाणारे जे होते, मग वास्को द गामा असेल किंवा अमेरिगो वेस्पुसी असेल, हे लोक कशाने गेले? जलवाहतुकीनेच गेले. लक्षात आलं? हा इतिहास आहे. त्यामुळे जलवाहतूक ही सगळ्यात वाहतुकीची स्वस्त पर्याय आहे. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न घेऊया. 27वा प्रश्न. वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केले? वनस्पतीचं शास्त्रीय वर्गीकरण म्हणजे आपण वनस्पती बघा, सपुष्प वनस्पती म्हणतो, अपुष्प वनस्पती म्हणतो. त्यानंतर वनस्पतींच्या आणखी शास्त्रीय भाषेमध्ये वेगवेगळे गट पण केले. थॅलोफायटा, बायोफायटा अशा पद्धतीचे गट केलेत. पुन्हा तुम्हाला 9वी 10वीला हे सगळं डिटेलमध्ये आहेच. ते नंतर डिटेलमध्ये तुम्ही पाहणारच आहात किंवा 11वी सायन्स 12वी सायन्सला जरी गेलात तरी ते देखील पुढे तुम्ही पाहणार आहात. परंतु या ठिकाणी आपल्याला त्याचं सर्वप्रथम जे वर्गीकरण आहे ते कुणी केलंय या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. बरोबर? परत बघा, मगाचे सर्व पर्याय असेच आहेत. प्रत्येक पर्याय आपण पाहायचा आहे. ग्रेगॉर मेंडेले, वाटाण्याच्या झाडावरचा प्रयोग येईल का? नाही, अनुवंशशास्त्रज्ञ आहे. बरोबर? एडिसन म्हटलं की लाईटचा बल्ब हा लक्षात ठेवायचा. एडिसन येईल का? नाही. रॉबर्ट हुक, मगाशीच याच्यावरती आपली चर्चा झाली. काय? पेशी. आता राहिला कोण? कॅरोलस लिनियस. आता कॅरोलस लिनियस हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. हे सर्व प्रश्न आपल्या जे 4थी ते 7वी 8वीची जी पाठ्यपुस्तकं आहेत या पाठ्यपुस्तकामधीलच आहेत. आपण डिटेल जरी वाचलेत तरी आपल्यासाठी एक नमुना म्हणून एक हे आपण या ठिकाणी सराव आपण हा घेत आहोत. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28 बघा. पुढीलपैकी नैसर्गिक आपत्ती कोणती नाही? हे अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा, बरोबर समजून घ्या. नाही म्हटलंय, आहे नाही हे जरा थोडं लक्षात घ्या. चुका होतात. 4थी स्कॉलरशिप परीक्षेला चुका सगळ्यांनी केलेल्या आहेत. मार्क्स आपले गेलेले आहेत अशा प्रश्नांमध्ये, त्यामुळे लक्षात घ्या. चला, काय म्हटलंय प्रश्न? नैसर्गिक आपत्ती नाही म्हटलंय. ओके. तर आता बघा, वादळ 2020 3 जून तारीख आपल्याला लक्षात येत असेल. कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं होतं आणि सगळं कोकण उद्ध्वस्त झालेलं होतं. मग आता हे कुणी आणलं? मानवाने आणलं का? नाही, तर नैसर्गिक होतं ते. त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती आहे. हे येईल का? नाही. अपघात बघा, रस्त्याने हायवेने जातोय, एकमेकांच्या गाड्यांच्या धडकल्या एकमेकाला, झाला अपघात, किंवा स्कूटरवरनं पडला स्लिप होऊन. कोणी घडवले? निसर्गाने? नाही, मानवाने घडवले. पुढचा पूर बघा, हा एक लक्षात असेल. 2021-22च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पूरमय परिस्थिती झालेली होती. चिपळूणला महापूर आला होता. सगळं चिपळूण महाड ते देखील बुडून गेलेलं होतं. लक्षात आलं? अशाच प्रकारच्या आपत्ती अन्यही महाराष्ट्रामध्ये अन्यही ठिकाणी आल्या होत्या. मग ही मानवनिर्मित आहे का? नाही, नैसर्गिक. त्याच्यानंतर भूकंप, कच्छचा भूकंप 1993चा किल्लारीचा भूकंप लातूर जिल्ह्यामध्ये घडलेला. तर भूकंप ही देखील आपत्ती जी आहे ही कोणती आहे? नैसर्गिक आहे. मग आता राहिलं काय? मानवनिर्मित आपत्ती कोणती आहे? अपघात. प्रश्न काय आपला म्हटला होता? नैसर्गिक आपत्ती नाही म्हणजेच मानवनिर्मित आपत्ती कोणती? तर ती अपघात ही आहे. लक्षात आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न समजला नसेल तर पुन्हा आपण व्हिडिओ बॅक जा, पहा, 2-4 वेळा पहा, काही अडचण नाही. ठीक आहे. पाण्याचे द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर किती तापमानाला होते? पाण्याचे द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत, बघा, द्रव अवस्थेतून वायू म्हणजे पाणी उकळलं, त्याची वाफ झाली. बरोबर ना? आपण गॅसवर चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं किंवा अन्न शिजवत असू, त्याच्यातलं पाणी देखील बघा उकळून काय होतं? कमी होतं. भात शिजला जातो, पाणीचं अंश त्यातला काय होतो? निघून जातो. मग कुठं जातो तो?
ही वाफ होते, बरोबर आहे. मग ते किती तापमानाला होतं याचाच अर्थ काय? दुसरा प्रश्न त्याला जोडून काय तर पाण्याचं उत्कलन बिंदू लक्षात आलं किती आहे? मगाशीच सांगितलं. हा प्रश्न पुन्हा आपण वेगळ्या पद्धतीने रिपीटेड झालेला आहे. किती असणार आहे? तर 100 अंश सेल्सिअस. पाण्याचं उत्कलनांक किती आहे तो? 100 अंश सेल्सिअस. आणि पाण्याचा गोठणांक 0 अंश सेल्सिअस. 4 अंशला काय? पाण्याचं असंगत आचरण, त्याचं तापमान आकारमान जे आहे ते न्यूनतम होतं. म्हणजे 4 अंश सेल्सिअस पासून 0 अंशला जाताना, 0 अंश पासून 4 अंशला जाताना आकुंचन प्रसरण या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आलं लक्षात? तर किती तापमानाला पाण्याची वाफ होते? 100 अंश. उत्कलनांक 100 अंश. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न पाहूया. कार्बन कोणत्या रंगाचा असतो? कार्बन खूप सोपा प्रश्न आहे. प्रयोग कराल आज? सगळ्यांच्या घरी चूल आहे ना? लाकूड घ्यायचं, चुलीत पेटत टाकायचं. कराल? किंवा कागद घ्यायचा, जाळायचा. जाळल्यानंतर आपल्याला जी राहिलेला जे शेवटचा जो भाग असतो कोणत्या रंगाचा आढळतो? पाहिलं असेल करून. किंवा दिवा, पूर्वी रॉकेलचे बघा दिवे असायचे, ते भिंतीला जर असे लावलेले कंटिन्यू लावलेले असतील तर त्या दिव्याच्या वरचा भाग हा संपूर्ण काळपट असतो. ज्यांच्या घरी चुलीवर जेवण शिजवलं जातं त्या ठिकाणी बघा चुलीच्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे, भिंत वगैरे, वरती लाकडं वगैरे काळपट रंगाचे झालेले असतात. कशामुळं? तर धुरामुळे. लक्षात आलं? तर ज्वलनातून कोणता हे पदार्थ बाहेर होत असतो? तर कार्बन त्याच्यातून बाहेर पडत असतो. लक्षात आलं? कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. त्याचबरोबर कार्बन जे आहे किंवा धूर वगैरे येतो बघा गाड्यांमधून देखील बाहेर पडणारा, कोणत्या रंगाचा असतो तो? तर कार्बन डायऑक्साईडच असतो ना. मग कोणत्या रंगाचा? काळ्या रंगाचा असतो. बरोबर आहे, साहजिकच आहे. त्यामुळं 30व्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कार्बन कोणत्या रंगाचा असतो? तर त्याचं उत्तर आहे काळा. लक्षात आलं? लक्षात राहील नाही प्रश्न? चला पुढे अजून 20 प्रश्न आणखी बाकी आहेत. पुढे आणखी इंटरेस्टेड असेच प्रश्न आहेत. शेवटपर्यंत पाहूया व्हिडिओ हा. कंटाळा आला असेल तर पॉज करून ठेवा, थोडं खेळा, थोड्या वेळाने पहा, काही अडचण नाही. रेकॉर्डेड व्हिडिओ आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ आठवडाभर कितीही वेळा बघा, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. त्वरण घडविणाऱ्या आंतरक्रियेला काय म्हणतात? त्वरण. या त्वरणावर सुद्धा डिटेलमध्ये आपण पाहायचं आहे बरं का. त्वरण काय आहे? तर त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला काय म्हणतात असा प्रश्न आहे. 7वी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्न असणार आहे. विस्थापन, बल, कार्य याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 काय आहे? बल. पर्याय क्रमांक 2 कार्य. पर्याय क्रमांक 3 गती. पर्याय क्रमांक 4 चाल. प्रश्न क्रमांक 31 आणि याचं उत्तर मित्रांनो आहे त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. आपण जी विविध प्रकारची बलं वापरतो त्या बलानेच काय होत असतं? त्वरण ही क्रिया घडत असते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे. तर्फेचे एकूण किती प्रकार आहेत? साधी यंत्रे या पाठातील हा प्रश्न, इयत्ता 6वी. बरोबर. किती तर्फेचे प्रकार आहेत? आणि हा प्रश्न गोंधळात पण टाकणार आहे बघा. काय सांगतो याचं प्रश्नाचं याचं तुम्हाला नीट समजून घ्या. इथे भरपूर गडबड करतात मुलं. तर तर्फेचे एकूण प्रकार किती आहेत? तर तर्फेचे एकूण प्रकार 3 आहेत. हे सगळ्यांना पाठ आहे. मग मुलांची सर्वांची तुमची चूक काय होते? तर बघा तर्फेचे 3 जे प्रकार आहेत ते काय सांगतात मुलं? म्हणजे माझा हा 19 वर्षाचा अनुभव आहे. काय सांगतात? तर बल, टेकू आणि भार. बल, टेकू आणि भार हे 3 प्रकार आहेत असं सहज सांगतात. तर तसं नाही आहे. तर्फेचे एकूण जे 3 प्रकार पडलेत ते तर्फेचे 3 प्रकार या तिघांच्या स्थानांतरावरून, स्थानांतर हे लक्षात ठेवा शब्द, स्थानांतर, या स्थानांतरावरून तर्फेचे 3 प्रकार पडलेत. म्हणजे काय होतं? तर या बलाचं, टेकूचं आणि भारचं काय होते? स्थानांतर इकडं तिकडं
बदलत असतं. म्हणजे आता बल टेकू भार असं घेतलं तर पुढचा टेकू भार बल, किंवा भार बल टेकू, अशा पद्धतीनं 3 वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याची उदाहरणं देखील आहेत. पुढच्या व्हिडिओच्या भागामध्ये आपल्याला याच्या ॲप्लिकेशन लेवलला आपण प्रश्न हे पुढे दिलेलेच आहेत, ते देखील तुम्ही नंतर पाहायचेच आहेत. ठीक आहे. तर तर्फेचे एकूण प्रकार किती आहेत? 3. कोणते? बल भार टेकू का? नाही. आता मग परत रिपीट केलंय. तर यांचं स्थानांतरण काय होतं? बदलतं आणि त्याच्यानुसार तर्फेचे 3 प्रकार पडतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही. ध्वनीचं प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही. तर लक्षात घ्या, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. कशाची गरज असते? ध्वनीचं प्रसारण. आता माझा जो आवाज आहे तर तुमच्या मोबाईलमधून तुमच्या कानात शिरण्यासाठी एक माध्यम आहे, मोबाईल आणि तुमचा कान. बरोबर आहे? कोणतं माध्यम आहे? तर तुमचा कान आणि मोबाईलचा स्पीकर याच्यामध्ये काय आहे? हवा आहे, वायू आहे. लक्षात आलं काय? त्याचप्रमाणे तुम्ही एक काठी घ्या, ती काठी कानाला लावा आणि अशी जमिनीवरून घासत जावा किंवा जमिनीवरची घासण्याचा प्रयत्न केला. काठीच्या त्या टोकाचा आवाज तुमच्या कानामध्ये सहज शिरतो. किंवा एखादी आपल्या देव्हाऱ्यातील छोटी घंटा घ्या, बादलीमध्ये पाणी घ्या आणि ती पाण्यामध्ये बुडवून अशी वाजवण्याचा प्रयत्न करा. आवाज येतो. जेवढा वायू उघड्या याच्यामध्ये जेवढा आवाज येईल तेवढा येत नाही, परंतु त्याच्यातून थोडा कमी येतो आवाज, परंतु आवाज नक्की येतो. लक्षात आलं? तिन्ही जे तुम्हाला प्रयोग मी सांगितले, तिन्ही प्रयोगामध्ये आवाज येतो. म्हणजेच ध्वनीच्या प्रसारणासाठी जी माध्यमाची गरज असते तर त्या माध्यमामध्ये स्थायू आहे, वायू द्रव देखील आहे, वायू देखील आहे. मग आता ही भानगड काय आहे निर्वात पोकळी? तर निर्वात पोकळी याला असं म्हणतात की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माध्यम नसतं. म्हणजे वायू नाही, पूर्णपणे मोकळी अशी जागा ज्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणाहून ध्वनीचं प्रसारण अजिबात होत नाही. कितीही मोठा आवाज वाढवला, कितीही मोठा केला आवाज, तरी देखील या निर्वात पोकळीतून काय होत नाही? प्रसारण होत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे ध्वनीचं प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ध्वनीचं प्रसारण कशातून होतं? तर स्थायूतून होतं, द्रवातून होतं आणि वायूतून होतं. प्रश्न नीट घ्या समजून. नाही आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 34 पुढचा पाहूया. सूर्यप्रकाशात किती रंग असतात? याच्यासाठी सुद्धा सोपा प्रयोग करा. काय सोपा प्रयोग करायचा आहे? तोंडामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यप्रकाशामध्ये काय करायचं आहे? तोंडातून पाण्याचा जोरात फवारा मारायचा आहे. किंवा आता पावसाळ्याचं सीझन चालू आहे, मग पावसाळ्यात काय आपल्याला दिसतं बघा? क्षितिजाकडं इंद्रधनुष्य असं तुम्हाला वणवं उभं राहिल्याचं दिसतं. बरोबर आहे? या इंद्रधनुष्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसेल बघा? ता ना पी ही निपाजा. बरोबर? काय म्हटलं? ता ना पी ही निपाजा हा एक वर्ड आहे, तो लक्षात ठेवा. तर तुम्हाला 7 रंग एका क्रमाने दिसतील. ता म्हणजे तांबडा बघा, तांबडा, ना नारिंगी, पी पिवळा, ही हिरवा, नी निळा, पा पारवा आणि जा जांभळा. ता ना पी ही नी पा जा. किंवा याच्यावरती असा एक प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकेल की सूर्यप्रकाशातील सर्वात मधला रंग कोणता? कोणता आला? हिरवा. लक्षात आलं? तर त्यामुळे सूर्यप्रकाशात किती रंग असतात आपण लक्षात घ्या. किंवा एक सूर्य तबकडी करा, एक सीडी घ्या, सीडी ती देखील आपण जर असं प्रकाशामध्ये धरली तर त्याच्यातून देखील आपल्याला 7 रंग वेगळे झाल्याचे दिसतात. प्रिझमचा प्रयोग आहे. म्हणजे सूर्यप्रकाशात किती रंग असतात? 7 रंग असतात. हे आपल्याला क्लिअर या ठिकाणी झालेलं असेल. चला आपण पुढे पाहूया. मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो? फार सोपा प्रश्न आहे बघा.
मुक्तपणे टांगलेला चुंबक, तुमच्याकडे जर चुंबक अवेलेबल असेल, कोणताही, पट्टी चुंबकच पाहिजे का असा नाही, कुठलाही चुंबक तुमच्या खेळण्यामध्ये असेल तर तो चुंबक घ्यायचा, त्याला दोरा बांधायचा आणि टांगून ठेवायचा. कुठल्याही दिशेला टांगा, कुठल्याही दिशेला आडवा तिडवा कसाही टांगून ठेवा आणि त्याचं निरीक्षण करा. तर तुम्हाला एकच लक्षात येईल, झोपेत रात्री तुम्हाला 12 वाजता जरी उठवलं, 3 वाजता जरी उठवलं आणि विचारलं चुंबक कुठल्या दिशेला स्थिर राहतो, तर याचं एकच उत्तर आहे, एकच उत्तर दक्षिण उत्तर. एकच उत्तर काय? दक्षिण उत्तर किंवा दक्षिणोत्तर असा सुद्धा शब्द येऊ शकतो, दक्षिणोत्तर. मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो? दक्षिणोत्तर. आणि याच प्रॉपर्टीचा उपयोग, याच वैशिष्ट्याचा उपयोग कशामध्ये केलेला आहे? तर जे होकायंत्र आहे, म्हणजेच समजा समुद्रातून आपल्याला दिशाज्ञान होणार नाही, समुद्राच्या आतमध्ये खलाशी गेले मच्छीमारीसाठी वगैरे, मग त्यांना आपल्या मायभूमीकडे जाताना किंवा आपल्या गावाकडे जाणारा रस्ता शोधायचा असेल तर त्यावेळेस त्यांना हे होकायंत्र जे असतं, तर ते होकायंत्र, कंपास त्याला म्हटलं जातं, तर ते त्या ठिकाणी त्यांना उपयुक्त ठरतं. त्यामुळे मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो? दक्षिण उत्तर या दिशेला स्थिरावतो, हे लक्षात घ्या. पूर्व पश्चिम नाही, आग्नेय ईशान्य नाही, नैऋत्य वायव्य नाही, दक्षिण उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. पाऱ्याचा गोठणांक किती? पारा हा किती सेल्सिअसला, किती तापमानाला गोठला जातो? आता आपण या ठिकाणी प्रत्येक पर्याय पहा, 0°C, 4°C, 100°C आणि 39°C. प्रत्येक तापमानाचं वैशिष्ट्य आपण मगापासून पाहिलेलं आहे, या आधीच्या काही प्रश्नांमध्ये. तुमच्या लक्षात आलं असेल, 0° काय आहे? पाण्याचा गोठणांक, बरोबर. 4° काय आहे? पाण्याचं न्यूनतम आकारमान, बरोबर. 100° काय आहे? पाण्याचा उत्कलनांक. आता राहिलं काय? 39°C, पर्याय क्रमांक 4, तोच काय आहे? पाऱ्याचा गोठणांक. पाऱ्याचा गोठणांक 39°C इतका आहे. हे लक्षात असू द्या. हे काही महत्वाचे असे काही पॉइंट्स आहेत, ते आपण लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. झेंडूमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कुठे होते? बघा, विचार करा प्रश्नावर, गडबडून जायचं अजिबात नाही. बर, प्रश्न पर्याय क्रमांक 1 खोड, पर्याय क्रमांक 2 पान, पर्याय क्रमांक 3 मूळ, पर्याय क्रमांक 4 फळ. ओके, झेंडूमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कुठे होते? खूप सोपा प्रश्न आहे. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कुठे होते? कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या. झेंडू काय आहे? वनस्पतीच आहे ना. कुठली वनस्पती? मुद्दाम अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण समावेश करतो. इंटरेस्टिंग, थोडं तुम्हाला कशा पद्धतीने कन्फ्यूज केलं जातं त्याचे काही आपण या ठिकाणी नमुने घेतलेले आहेत. तर झेंडू ही वनस्पतीच आहे ना. काय, त्यामुळे कुठल्याही वनस्पतीमध्ये ज्या सपुष्प वनस्पती आहेत, ज्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे, या सगळ्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि ही पानामध्ये होते. लक्षात आलं? कुठल्याही वनस्पती घ्या. काही ज्या अपुष्प वनस्पती आहेत की ज्यांच्यामध्ये हरितद्रव्ये नसतात, त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. किंवा ज्या परजीवी वनस्पती आहेत, दुसऱ्या वनस्पतींवर वाढतात, त्यांच्यामध्ये देखील प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही. चला पुढे पाहूया. 38वा प्रश्न आहे बघा. मुळांच्या टोकावरील केसांसारख्या भागास काय म्हणतात? मुळांवरच्या टोकावरील केसांसारख्या भागास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 मूलरोम, पर्याय क्रमांक 2 मूलटोपी, पर्याय क्रमांक 3 सोटमूळ, पर्याय क्रमांक 4 तंतुमय मूळ. तर काय म्हणतात? तर या ठिकाणी
लक्षात घ्या, मूलरोम असं म्हटलं जातं. लक्षात आलं काय? वनस्पतींचे अवयव, रचना व कार्य हा पाठ इयत्ता 7वी विज्ञानमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल या प्रश्नाचं आपल्याला काय मिळणार आहे, सोल्युशन त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात? 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात? 2 किंवा अधिक पदार्थ आपण एकत्र केले तर त्याच्यातून जे तयार होणारं जे आहे ते काय, तर त्याला द्रावण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? द्रावण. पुढे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 TMC पाणी म्हणजे किती घनफूट पाणी? म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल न्यूजला वगैरे, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि धरणं भरायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जी कोयना धरण आहे किंवा मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी काही धरणं आहेत, तानसा, पात्सा वगैरे ठाणे जिल्ह्यामधील, तर न्यूजला तुम्ही ऐकलं असेल, हे धरण एवढं TMC भरलं, ते धरण तेवढं TMC भरलं, अशा प्रकारच्या न्यूजला बातम्या येतात. मग हे TMC हे पाणी, धरणातलं पाणी मोजण्याचं एकक आहे. लक्षात आलं काय? तर 1 TMC म्हणजे किती लिटर पाणी होईल? तर या ठिकाणी 1 TMC पाणी म्हणजे 1 अब्ज लिटर. 1 अब्ज लिटर म्हणजे 1 TMC पाणी, घनफूट पाणी, हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढचा आपण 1 ते 40 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले. तर 1 ते 40 हे प्रश्न आपल्याला विज्ञान विषयातील विविध घटकांवरील, मग रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, या त्याचप्रमाणे खगोलशास्त्र देखील आहे. त्याही भागावर आपण काही प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता यानंतरच्या पुढचे जे प्रश्न 10 आहेत, हे पुढचे 10 प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्या हातातील प्रश्न आहेत. तर हे प्रश्न जे आहेत हे आता आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आपल्याला प्रश्न, पुढचे 10 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. ठीक आहे, तर चला पाहूया आपण बुद्धिमत्ता विषयक हे प्रश्न आहेत. तर पुढील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? पुढील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत? डायरेक्ट काय करायचं आहे, पर्यायामध्ये जायचं आहे. ही अक्षरं मोजत बसायचं नाही. पर्याय MN, PO, MP आणि PN. चला MN बघूया. M किती वेळा आलेला आहे? 1 2 3 4. ओके, M किती वेळा आलेला आहे? 4. N 1 2 3. N आलेला आहे 3. चला P बघूया. 1 2 3 4. ओके, O बघूया. 1 2 3 4 5. ओके, पुढे M बघूया. M किती वेळा आलेला आहे? 4. P आपण मोजलं आता, किती आहे? 4. पुढे P 4. N 3. प्रश्न काय आपला सांगतोय की समान वेळा आलेली आहेत. समान वेळा बघा बरं, कोणती आली तर सांगा. 4 4 समान कोणतं आहे? MP म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे. चला पुढे, पुढील पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा. 5255, 7568, 7147 आणि 900. खूप सोपा प्रश्न आहे. चला पाहूया. 5 गुणिले 5 किती आलं? 25. बघा मध्ये 25 आहे. ओके, 7 गुणिले 8, 7 8 56. ओके, इथे बघा 7 गुणिले 7 नाही, 7 अधिक 7 बरोबर 14 आणि 9 गुणिले 0 बरोबर 0. सांगा बरं. तर पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार मध्ये, पहिला अंक शेवटचा अंक यांचा गुणाकार मध्ये, पहिला अंक शेवटचा अंक यांची बेरीज उत्तर मध्ये, पहिला अंक शेवटचा अंक यांचा गुणाकार उत्तर मध्ये. कुठला वेगळा पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 3. इथे बेरीज क्रिया दाखवलेली आहे. ठीक आहे,
चला पुढे जाऊया. समसंबंधावरचं हे गणित आहे. फार सोपं उदाहरण या ठिकाणी आहे. पहा बरं काय आहे. काय करायचे आहे पहा. या अंकांची बेरीज करून पहा बरं. 1 आणि 4 5, 5 आणि 5 10 आणि 2 12. पुढे 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. म्हणजे हे आणि हे यांची बेरीज काय आली आहे समान आहे. आता यांची देखील बघूया सापडेल आपल्याला. बा बरं 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 24. आता इथे पर्यायामध्ये 24 कोणाचा आहे पाहूया आपण. शोध देखील असाल कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या. पडताळून पाहूया आपण उत्तर. पाहूया बरं. 2 आणि 6 8, 8 आणि 8 16 नाही. दुसरा पर्याय बघूया. 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 22 नाही. आपले 24 पाहिजे. बरोबर आहे. 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 0 11. ओके 9. हे पहा बरं. आता 7 आणि 7 14, 14 15, 15 आणि 9 24. कोणता येतोय तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 43. या प्रश्नाचं उत्तर काय येते 4. 9087 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढे. समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा काय करा पॉज करा, मागे जावा, परत बघा, उदाहरण समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 सामाजिक भावनिक बुद्धिमत्ता या टॉपिकवरचा आहे. पहा बरं. पुढीलपैकी कोणाची कृती अयोग्य आहे. अयोग्य कृती आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 अमय बाजारात कापडी पिशवी घेऊन जातो. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कापडी पिशवी घेऊन जातोय. मग ही कृती योग्य आहे की अयोग्य आहे तर योग्य आहे. योग्य आहे. समजून घ्या. राजेश निर्माल्य नदीत विसर्जन करतो. निर्माल्य, निर्माल्य शब्द कळलं का तुम्हाला. बघा जेव्हा गणपती विसर्जन असतं, देवी विसर्जन असतं, त्यावेळेस आपण काय करतो तर जे हार फुले वगैरे काय असतं त्याला निर्माल्य म्हणतात. ते नदीत विसर्जन करतो. ठीक आहे. ही एक कृती आपण पाहूया. पुढचं मनीषा धूम्रपान बंदीची जनजागृती करते. मनीषा धूम्रपान जनजागृती. धूम्रपान म्हणजे विडी सिगारेट वगैरे. तर तिची बंदी जनजागृती करते. बघा आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कृती काय आहे योग्य आहे. पुढे राधिका मुलांना बागेतील फुले तोडू नका असे सांगते. चांगलं आहे ना. मूल्यवर्धन मूल्य संवर्धन आलंच पाहिजे ना आपल्यामध्ये. संवेदनशीलता आहेच ना. त्यामुळे हे विधान काय आहे योग्य आहे. आता ह्या दुसऱ्या विधानावरती जरा थोडासा विचार करा. निर्माल्य जे आहे फुलं किंवा इतरही साहित्य जे पूजेचं वगैरे असतं किंवा इतर काही तर ते नदीत टाकणे योग्य आहे का. कारण नदीचं पाणी आपण विविध कामासाठी काय करत असतो वापरत असतो. त्यामुळे ते पाणी प्रदूषित होण्याची शक्यता आहे की नाही. त्याऐवजी जर ते निर्माल्य आपण त्याचं खत बनवलं आणि झाडांना वापरलं तर ते उत्तम आहे ना. त्यामुळे निर्माल्य नदीत विसर्जन करतो हे जे विधान आहे हे काय आहे अयोग्य आहे. त्यामुळं 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढील आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती. खूप सोपा प्रश्न आहे. त्रिकोणांची एकूण संख्या या ठिकाणी विचारलेली मित्रांनो आहे. आणि ज्या क्लुप्त्या आहेत या क्लुप्त्यांचा उपयोग करून आपण काय करूया हे उदाहरण सोडवूया. गेल्या वर्षी आपण 4थी इयत्तेला त्याचप्रमाणे जे मागचे पुढचे जे विद्यार्थी आहेत 6वी आणि 7वीचे त्यांनी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला हे सगळं अभ्यासलेलं असणारच आहे. फक्त आपण आता एक उजळणी म्हणून हा एक सराव करत आहोत. ठीक आहे. तर आता ही आकृती पहा. या आकृतीचे आपण 2 पार्ट करावे लागणार आहेत. आणि चौकोनाची आकृती आहे. तर इथे आपण क्लुप्तीमध्ये नंबर देतो त्याप्रमाणे नंबर द्यायचे. त्यांची बेरीज करून घ्यायची. 1 2 3 किती झाले 6. 1 2 किती झाले 3. करा दोघांची बेरीज किती झाली 9. किती झाली 9 झाली. म्हणजे या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या एकूण किती झाली 9. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे 9 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.
आता या ठिकाणी जर क्लुप्ती जर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी वापरलीच नाही तर काय होण्याची शक्यता आहे बघा. 1 2 3 4 5 अशा पद्धतीने जर आपण नंबर घाई गडबडीत टाकले तर 5 अंक टाकल्यामुळे उत्तर किती येणार आहे? 15. किंवा काही मुलं अशी देखील गडबड करतील की 1 2 3 4 5 5 देखील पर्याय या ठिकाणी आहे. किंवा काही जण काय करतील 15 काढतील आणि एक त्यातनं वजा करतील उगाचच. त्यामुळे असं काही करायचं नाही. नीट आकृती समजून घ्या आणि योग्य क्लुप्ती त्या ठिकाणी वापरा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न 46वा बघा काय म्हटलंय. गुलाबाला जाई म्हटले, जाईला जास्वंद म्हटले, जास्वंदाला कमळ म्हटलंय, कमळाला सदाफुली म्हटले, सदाफुलीला मोगरा म्हटलंय. तर भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? याच्यानुसार भारताचं राष्ट्रीय फूल कोणतं? तर आता मित्रांनो भारताचं आपलं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ आहे. कोणतं आहे भारताचं राष्ट्रीय फूल? कमळ आहे. पण आता या सांकेतिक विधानानुसार आपल्याला याचं उत्तर काय करायचं आहे? सोडवायचं आहे. ठीक आहे. आता कमळ, कमळाला काय म्हटले बघा बरं. कमळाला काय म्हटले? कमळ कशाला म्हटले हे यायचं नाही विचारात. जर तुम्ही कमळ कशाला म्हटले, जास्वंद हे जर विचारात घेतलं तर उत्तर काय होणार आहे? चुकणार आहे. हेच तर उत्तर येणार नाहीये. मग याला सांकेतिक भाषेत काय म्हटलंय ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर कमळाला काय म्हटलेलं आहे? सदाफुली या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून सदाफुली हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आले मित्रांनो? चला पुढचा प्रश्न घेऊया. थोडकेच काही प्रश्न राहिलेले आहेत आणि आपण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपलं हे सेशन काय होणार आहे, आजचं जे रविवार रेकॉर्डेड महामॅरेथॉन आहे हे संपणार आहे आजच्या आठवड्यातलं. तर पुढील आकृतीची आरशात प्रतिमा कशी दिसेल? आपण निरीक्षण करा आणि निरीक्षण करून हा प्रश्न सोडवायचा आहे. कारण हे हातातले मार्क आहेत आपल्या. हे अजिबात आपल्या हातातून सुटता कामा नयेत. बरोबर. तर ही जी आकृती आहे ह्या आकृतीसारखीच आरशातील आकृती. आरशातील म्हटले की हा असा आरसा आला, आरसा दिला नाही ते. कधी कधी वर्डिंग मध्ये आरसा येतो. निरीक्षणातून आपल्याला सोडवायचं असतं. तर सांगा बघू काय या प्रश्नाचं उत्तर आहे? 47व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आहे. खूप सोपं आहे. आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला मार्क हमखास देऊन जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. 48वा प्रश्न खूप सोपा आहे बघा. राज हा मनवितापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या वयाची बेरीज 43 वर्ष असल्यास मनविताचे आजचे वय किती? बघा खूप सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. काय एक्स वाय काही करायचं नाही. खूप सोप्या पद्धतीने बघा. राज हा मनवितापेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? किती वर्षांनी मोठा आहे? 9 वर्षांनी. म्हणजे त्यांच्यातला फरक किती आहे? फरक आहे 9 वर्ष. मोठा कोण आहे? लहान कोण आहे? ते लक्षात घ्या. मोठा कोण आहे? राज हा मनविता म्हणजे राज मोठा आहे. लहान कोण आहे? मनविता. ओके. वय कोणाचं काढायचं आहे? मनविताचं. म्हणजे लहान व्यक्तीचं वय काढायचं आहे. खूप सोपी क्लुप्ती. ही जी बेरीज दिली की नाही दोघांची बेरीज, या बेरजेमधून हा फरक काय करायचा आहे? वजा करायचा आहे. बेरजेमधून फरक बेरजेमधून फरक काय करायचा आहे? वजा करायचा आहे. आता 43 मधून 9 गेले किती राहतात बघा. सोप्या पद्धतीने. ओके बरोबर आहे. याच्यातून हे गेले किती राहिले? 3 आणि 6 4 किती राहिले? 34. बरोबर आहे. आता ही जी वजाबाकी आलेली आहे बरोबर आहे. 43 मधून 9 गेले 34 राहिले. तर या 34ला आता काय करायचं? या वजाबाकीला काय करायचं आहे? व्यक्ती किती आहेत? 2 ने त्याला भागायचं आहे. म्हणजे 34 भागिले
2 किती आलं 17. म्हणजे 17 हे वय कोणाचं आहे लहान कोण आहे ती मनविता. मनविताचं वय 17 वर्ष आलेलं आहे. आता या 17 मध्ये आपण 9 मिळवले तर राजचं वय देखील मिळणार आहे. त्यांची जर बेरीज केली तर 43 वर्ष देखील आपल्याला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ते करून देखील आपण पाहिलं तरी उत्तम होणार आहे. आपल्याला मोठ्या व्यक्तीचं जर वय विचारलं तर या ठिकाणी मोठ्या व्यक्तीचं समजा जर आता वय विचारलं असतं तर काय करायला लागलं असतं, त्याची बेरीज करायची. ही जी बेरीज आहे आणि हा फरक आहे त्याची बेरीज करायची आहे, भागिले 2 करायचे पुन्हा. त्याच्यानंतर लहानाची सांगितली तर वजाबाकी करायचे, त्याला भागिले 2 करायचे. लक्षात आलं? ठीक आहे. 49वा प्रश्न पुढचा पाहूया. निलेश सूर्य मावळताना चालत चालत जात होता. त्याच्या पाठीमागची दिशा दक्षिण होती. पाठीमागची दिशा कोणती होती? दक्षिण होती. तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? बघा इथे आपलं चक्र काढून घ्यायचं आहे. सॉरी, हे पश्चिम उत्तर. ओके. पाठीमागची दिशा. ओके. पाठीमागची दिशा काढायची आहे, दक्षिण होती. आता पाठीमागची दिशा दक्षिण. ओके. पाठीमागची दिशा म्हणजे हा सरळ चालला इकडे. ओके. त्याच्या उजव्या हाताची दिशा. आता उजवा हात म्हणजे आपला उजवा हात बघूया. उजवा हात म्हणजे कोणाचा? आपला उजवा हात. उजव्या हाताची दिशा सांगा बरं. उजव्या हाताची दिशा कोणती आहे? कोणती आहे? पूर्व. म्हणजेच पूर्व हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे. चला आता पुढचा आपण या मॅरेथॉन मधला पुढचा शेवटचा प्रश्न पाहूया. तर पहा बरं प्रश्न काय आहे. रुंजीचा जन्म 2015 साली गुरुवारी झाला. तिच्या 4थ्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असेल? खूप सोपे सोपे प्रश्न आपण घेतलेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न या परीक्षांमध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे सोपे प्रश्नच असतात आणि सहज आपल्याला मार्क मिळवून देऊन जातात. तर जन्माचा वार कोणता आहे बघा. जन्म कधी झालेला आहे? 2015. कोणता वार आहे? गुरुवार. ठीक आहे. 4था वाढदिवस. 1 2 3 4 4था वाढदिवस. बघा बरं 2016 लिहून घ्या, काही अडचण नाही, समजून घ्या. 17 2018 2019 2019ला 4था वाढदिवस येणार आहे. जन्म कधी झालेला आहे बघा? नोव्हेंबरमध्ये झालेला आहे. जन्म कधी झालेला आहे? नोव्हेंबर. म्हणजे आता 2016 मध्ये जन्म नोव्हेंबर महिन्यात असल्यामुळे 2016 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. त्यामुळे लीप वर्षातील हे हा जो वार आहे या वर्षातला हा वार जो मित्रांनो आहे हा काय होणार आहे? 2 दिवसांनी पुढे सरकणार आहे. म्हणजे इथे गुरुवार आहे तर इथे काय येणार आहे? शनिवार. आता पुढचा येथे 1 दिवसांनी जाणार आहे. पुढचं किती दिवसांनी जाणार आहे? 1 दिवसांनी. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. आपल्यापैकी अनेक जणांनी उत्तर याचं काढलेलं देखील असेल. तर याचं उत्तर जे आहे हे मंगळवार मित्रांनो आहे. लक्षात आलं? तर अशाच प्रकारचे प्रश्न या अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. आपण एक पुढचा छोटासा एक फोटो आहे तो पाहूया आणि सेशन आपण संपवून टाकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरीने या रत्नागिरीमध्ये गेली 4 वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि हा उपक्रम राबवत असताना आमच्या शाळेमधील ही जी विद्यार्थिनी आहे ही विद्यार्थिनी पहिल्याच वर्षी तिची निवड इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी झालेली होती. लक्षात आलं? आणि हे उर्वरित जे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत हे उर्वरित विद्यार्थी तालुका स्तरापर्यंत देखील पोहोचलेले होते पहिल्याच प्रयत्नामध्ये. आणि ही विद्यार्थी जी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिच्याविषयी आणखी डिटेल पाहणारच आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहणार आहोतच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारचं यश आणि अशा प्रकारचं जो बॅनर आहे हा देखील आपल्या देखील शाळेत लागावा ही माझीही इच्छा आहे, आपणा सर्वांची इच्छा आहे. तर या दृष्टिकोनातून आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात
तर आपणा सर्वांना या व्हिडिओमध्ये सहभागी होऊन हा व्हिडिओ पाहिलात, पुन्हा आणखी व्हिडिओ 2-4 वेळा पहा. जे जे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, हे संपूर्ण प्रश्न जे आहेत, हे प्रश्न आपण सर्वांनी काय करा, पुन्हा पुन्हा पहा, घटक समजून घ्या, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आणखी आपल्याला सुचत असतील त्याचीही तयारी करा आणि या अशा विज्ञान विषयक ज्या काही परीक्षा होतात, या परीक्षांमध्ये आपण नक्कीच यश मिळवा. पुन्हा आपली भेट जी आहे ती पुढच्या रविवारच्या सेशनमध्ये होणार आहे. तोपर्यंत हे सर्व प्रश्न आपण तयारी करा आणि या व्हिडिओची जी यूट्यूब लिंक आहे, ही यूट्यूब लिंक आपण आपल्या इतरही मित्रांपर्यंत, शक्यतो जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पोहोचवा. आणि चॅनलवर जर आपण सर्वजण नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, की जेणेकरून पुढच्याही व्हिडिओच्या ज्या लिंक्स आहेत त्या आपल्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. तोपर्यंत आपण सर्वजण पुन्हा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये सहभागी झालात. आपणा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो.